नमस्कार मंडळी, भटकंतीमध्ये आपलं स्वागत. पुरंदर आणि वज्रगड किल्ल्याच्या परिसरात बरीच छोटी छोटी ऐतिहासिक गावे लपली आहेत. पुरंदर किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेले नारायणपूर हे प्राचीन गाव. या गावी प्राचीनतेची साक्ष देणारे एक सुंदर यादवकालीन मंदिर आजही ऊन पावसाचा मारा झेलत उभे आहे. नारायणपूर या गावच्या पंचक्रोशीमध्ये उभे असलेले मंदिर नारायणेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. सासवडपासून 10 किलोमीटर अंतरावर असणारे नारायणपूर श्री दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दत्त मंदिराच्या शेजारीच आहे 2000 वर्षापूर्वीचे नारायणेश्वर. नारायणेश्वर मंदिराच्या आवारामध्ये हेमाडपंथी मंदिरांचे अनेक पुरावे मिळतात. बाहेरील सभामंडप कोसळलेला असून जुने यादवकालीन खांब पाहायला मिळतात. मंदिरासमोर एक सुंदर नंदीची मूर्ती आहे. ही मूर्ती थोडी भंगलेली आहे. मंदिराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम ही सुस्थितीत आहे. भूमिज स्वरूपातील हे यादवकालीन मंदिर कलाकुसरीने भरलेले आहे. मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिराभोवती अंदाजे 5 ते 6 फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परिसरात आपला प्रवेश होतो. संपूर्ण मंदिर हे 20 खांबांवर उभारले आहे. मंदिरातील खांब हे देखील कलाकुसर केलेले आहेत. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आढळून येते. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे येथे आढळून येतात. मंदिरात त्रिपिंड पाहायला मिळते, जी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाईल. राजमाता जिजाई यांनी मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे सांगितले जाते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे.
या रेखीव मंदिरात प्राचीन शिलालेख असून काही शिलालेख हे 13व्या शतकातील म्हणजे यादव काळातील आहेत। तिसरा शिलालेख हा थोडा प्राचीन आहे। मंदिराच्या खांबांवर विविध भारवाहक यक्ष पाहायला मिळतात। या सुंदर मंदिराच्या आजूबाजूला आणि मंदिराच्या कळसापर्यंत कोरलेली विविध नर्तिकांची शिल्पे आणि काही अप्सरांची शिल्पे ही पाहण्यासारखी आहेत। हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरूपात असते तर अधिकच छान दिसले असते, मात्र रंगरंगोटी करून त्याची लया घालवली आहे। या मंदिराबाबत काही ऐतिहासिक पुरावे मिळतात। त्यामध्ये येथे पूर्वी एक विष्णू मंदिर होते जे आता नामशेष झालेले आहे। या मंदिरामध्ये विष्णूंची भव्य हरिहर स्वरूपातील एक मूर्ती होती, जी सध्या मुंबई येथील प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजे आजचे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय येथे आहे। काही विष्णूंच्या मूर्ती देखील मंदिराच्या मागच्या बाजूला कोरलेल्या आपल्याला आढळून येतात। मंदिराच्या चारही बाजूंनी दगडी तटबंदी उभारली आहे। शेजारी श्री दत्त मंदिर, बाजूला असणारा पुरंदर आणि निसर्गाने मुक्तपणे केलेली सौंदर्याची उधळण, यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे। हे नक्की येणाऱ्या वीकेंडला या मंदिराला भेट द्यायला आणि त्याचबरोबर आपले चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।